नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. वाय आय किल्ड गांधी हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा हा सिनेमा पाहिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या सिनेमाची एक कॉपी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने मागवल्याची देखील माहिती मिळतेय. सध्या तरी या चित्रपटावर बंदी घातली जाणार नाही असं देखील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पंतप्रधान मोदींची या संदर्भात भेट घेण्याची शक्यता देखील व्यक्त होतीये. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनोद, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा सिनेमा पाहिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सोबतच याची एक कॉपी देखील सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून मागवली गेल्याचं समजतंय. विनोद, सविस्तर या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटाचं जे ट्रेलर आहे आप सर्वात प्रथम IBN न्यूज 18 लोकमतला दाखवण्यात आलं आणि त्यानंतर मात्र एक वादळ उडालं. काँग्रेस पक्षाने अमोल कोल्हे यांची जी भूमिका आहे त्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्यांचा विरोध करायला सुरुवात केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जरी पाठराखण केली असतील, परंतु या प्रकरणामध्ये हा वाद चिरगळत गेला आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांची जी नथुराम गोडसे यांची भूमिका आहे त्यावर अनेक ठिकठिकाणाहून तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. त्यानंतर मात्र एकंदरीत सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून संबंधित जे निर्माता आहेत कल्याणी सिंग यांच्याकडून संबंधित चित्रपटाची कॉपी मागितली आहे आणि ती चित्रपटाची कॉपी सर्वात आधी सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिल्याची माहिती मिळत आहे. तरी एकंदरीत या चित्रपटावर सध्या तरी निर्बंध लावण्याचा कुठलाही प्रयोजन केंद्र सरकारचा नाही असंही या ठिकाणी कळतं आणि काँग्रेस पक्षाने जो विरोध केला आहे तो विरोध या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धुडकावताना मिळत आहे. कारण एकंदरीत अमोल कोल्हे यांची भूमिका जी नथुराम गोडसेची आहे ती 2017ची आहे आणि आता त्यांनी खासदार असताना हा चित्रपट प्रसारित झाला. यामुळे एक वादळ निर्माण झाला होता, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाला पाहिल्यानंतर एक मौखिक आपलं समर्थन या ठिकाणी पाहायला मिळत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. कारण जर हा चित्रपट अडचणीचा जर असता तर या चित्रपटावर आधी निर्बंध घातला असता, परंतु आता विनोद असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे. आपल्या सोबत सध्या या चित्रपटाच्या निर्मात्या कल्याणी सिंग आहेत फोन लाइन वरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. कल्याणी जी, आपका स्वागत है न्यूज 18 लोकमत में. वाई आई किल्ड गांधी, ये जो फिल्म है आपकी, वो पंतप्रधान मोदी और केंद्रीय गृहमंत्री अमित शाह इन दोनों ने भी देखी है, ऐसी एक खबर आ रही है. और दूसरी बात, सूचना और प्रसारण मंत्रालय ने इस फिल्म की कॉपी मंगाई है, उसकी डिमांड की है, ऐसा भी सामने आया है. आपके पास इसके बारे में क्या जानकारी है? नमस्कार, मैं कल्याणी सिंह, फिल्म वाई आई किल्ड गांधी की प्रोड्यूसर. ये बात सही है कि इंफॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री से हमारे पास कॉल आया था फिल्म उपलब्ध कराने के लिए. जो हमने फिल्म उपलब्ध करा दी थी उनको, तो उन्होंने शायद डिपार्टमेंट में या जिनको भी देखना होगा उन्होंने शायद देख भी लिया होगा. और मुझे इस बात का पूरी तरह से मैं अवगत नहीं हूँ. शायद PM और होम मिनिस्टर ने भी देखा हो, शायद. मैं इस बारे में पूरी तरह से मुझे जानकारी नहीं है जी. लेकिन फिल्म मुहैया कराने के लिए हमें कहा गया था, जो हमने कर दिया. कल्याणी जी, कोई फीडबैक आया है आपके पास मिनिस्ट्री की तरफ से? नहीं, हमें कोई फीडबैक अभी तक तो नहीं मिला है. मैं फीडबैक का इंतजार कर रही हूँ. वाकई में मैं फीडबैक का इंतजार कर रही हूँ. मुझे बहुत ही बेसब्री से वहां से कुछ आए, उसकी मैं इंतजार कर रही हूँ काफी. जी कल्याणी जी, जो नेता, जो राजकीय नेता या जो पॉलिटिकल पार्टीज हैं आपकी मूवी को विरोध कर रही हैं, उनके लिए आप स्पेशल स्क्रीनिंग वगैरह रखने का सोच रही हैं क्या? आपने पहले भी न्यूज 18 लोकमत से बात करते हुए बोला था कि पहले आप इस फिल्म को देख लीजिए, फिल्म के बारे में आप जान लीजिए और फिर आप टीका टिप्पणी कीजिए. तो ये सब मद्देनजर रखते हुए आप कोई स्पेशल स्क्रीनिंग वगैरह ऑर्गेनाइज करने वाली हैं इन सारे नेताओं के लिए, पॉलिटिकल पार्टीज के लिए? मुझे स्पेशल स्क्रीनिंग ऑर्गेनाइज करने की जरूरत नहीं है. फिल्म तो ऑलरेडी लाइमलाइट
ओटीटी पे उपलब्ध है, वो चाहे तो डाउनलोड करके देख सकते हैं कि मैंने क्या बनाया है। वही तो मैं हाथ जोड़कर सबसे निवेदन कर रही हूँ सारी पॉलिटिकल पार्टियों से कि प्लीज पहले मेरी फिल्म आप देख लें। हाँ। उसके बाद जो भी आपको टीका टिप्पणी करनी है आप करिए, और फिर मैं आपके सारे सवालों का जवाब दूंगी। पहले देखें तो सही कि मैंने क्या बनाया है। जी जी। कल्याणी जी, अभी ओटीटी पे फिल्म रिलीज हुई है। ये सारी जो फिल्म अभी रिलीज जो हुई है उसके बाद आप मूवी थिएटर्स में रिलीज करवाने के बारे में सोच रही हैं, उसके बारे में कोई आपका प्लानिंग है? थिएटर्स में देखिए अभी क्या है कि थिएटर्स तो सारी पूरी तरह से खुले नहीं हैं, और जैसा कि कोरोना का इस वक्त पूरे देश में, वर्ल्ड में लहर चला हुआ है, कहर बरपा हुआ है, उसमें हम लोगों ने ये उचित समझा कि ओटीटी पे ही पहले रिलीज करें, बाद में थिएटर्स में जैसा होगा हम करने का प्रयास रहेगा हमारा। बाकी हम देखते हैं कि क्या स्थिति बनती है थिएटर्स की। बिल्कुल कल्याणी जी, बहुत बहुत शुक्रिया न्यूज 18 लोकमत से बात करने के लिए। चित्रपटाच्या निर्मात्या कल्याणी सिंह होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा हा चित्रपट विरोध करणाऱ्यांनी पाहावा आणि नंतर त्याबद्दल टीका टिप्पणी करावी। मात्र आत्तापर्यंत त्यांना सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून कोणत्याही प्रकारचा फीडबॅक किंवा त्याबद्दलचा प्रतिसाद अजूनही आलेला नाही। मात्र त्यांनी जी चित्रपटाची कॉपी होती ती मंत्रालयाकडे पाठवल्याचं देखील यावेळेला सांगितलेलं आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाय आय किल्ड गांधी या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं खरं, मात्र चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी बंदी घातली गेलेली नाही। मात्र जर हा सिनेमा राज्याच्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार असेल तर आम्ही तो प्रदर्शित होऊ देणार नाही, असं नाना पटोले यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे चित्रपटावर बंदी न घातल्यानं केंद्र सरकार हे गांधींच्या हत्येचं समर्थकच दिसतायत, असं नाना पटोले यांचं म्हणणं आहे। वाय आय किल गांधी या चित्रपटाचं प्रदर्शन आजपासून सुरुवात झाली आहे आणि काँग्रेस पक्षाने तो चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित नाही व्हावा यासाठी मागणी केली होती। आपल्यासोबत यात बातचीत करण्यासाठी आहे महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी। सर, आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रही लिहिलं होतं की हा चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायला पाहिजेत नाही, परंतु तो आज ओटीटीवर प्रदर्शित झाला। याआधीही ओटीटीने तो प्रदर्शन सुरू केलं आहे। तुमची मागणी मान्य केली नाही असं का वाटतं? हिंदूवाद्यांना महात्मा गांधी संपले असं वाटायला लागले, अशा याच्यावरूनच आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर महात्मा गांधी हा विचार आहे आणि विचार कधी संपत नाही। अहिंसेचा आणि बंधुत्वाचा विचार जे महात्मा गांधींनी जो दिलेला होता तोच विचार आज आपल्या देशामध्ये आम्हाला सगळ्यांना प्रेरणादायी आहे आणि त्याच विचाराला घेऊन आम्ही पुढे जातो आहे। त्याच्यामुळे हिंदूवादी जी व्यवस्था आहे त्यांना हिंदूवादा म्हणजे हत्यारी व्यवस्था निर्माण करायची आहे आणि म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांना पत्र देऊनसुद्धा त्यांनी याच्यावर बंदी आणली नाही। मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही ते प्रदर्शन थांबलं नाही, असं का वाटतं? तुमची ताकद कमजोर झाली? नाही, सिनेमा टाकीजमध्ये प्रदर्शित झालेला नाही, हा ओटीटीच्या माध्यमातून सोशल मीडियावर पिक्चर दाखवण्यात येतो आहे। तो केंद्र सरकारच्या अखातीखाली येतो आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारने याच्यातली भूमिका घेण्याची गरज होती। अमोल कोल्हे यांची भूमिकेची पाठराखण शरद पवार यांनी केली आहे। त्यांनी म्हटलं कलाकार म्हणून एक चांगला व्यक्तिमत्व आहे ते, परंतु एक खासदार पण आहे। त्या दरम्यान इतर पक्ष लोकांची विरोध करतात, पण अमोल कोल्हेंचा विरोध त्यांच्या पक्षामध्ये होत नाही। त्यामुळे असं वाटतं की कुठे ना कुठे काँग्रेस पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न आहे। बघा कसं आहे, ते पेशाने डॉक्टर आहेत। आता डॉक्टर कुठले आहेत मला माहिती नाही, पण डॉक्टर म्हणतात त्यांना, म्हणजे क्वालिफाईड आहेत। जेव्हा त्यांच्यासमोर ते स्क्रिप्ट आली आणि गोडसेला हिरो दाखवण्यात येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होते आहे त्या स्क्रिप्टच्या माध्यमातून, त्यावेळेस तो पिक्चरच त्यांनी स्वीकारला नव्हता पाहिजे, पण आता त्यांनी तो पिक्चर स्वीकारला आणि कलाकार म्हणून ते त्याचा हे उल्लेख करत असतील तर खरं तर, आणि आता ते काहीतरी प्रायचित्त करायला निघालेत असं काल मी ऐकत होतो। आता प्रायचित्त करून काय फायदा त्याचा? खरं तर महात्मा गांधी ही हिरो आहे, ते हिरो राहतील। गोडसे कधी हिरो होऊ शकत नाही, तो हत्यारा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी खासदारांची भूमिका आहे त्यावर कुठे ना कुठे पक्षश्रेष्ठी नाराज आहे असंही पाहायला मिळत आहे, आणि याबाबत पक्षश्रेष्ठीने तुम्हाला काही निरोप दिले आहेत का? नाही, अजून कुठला निरोप दिला नाही, पण मी आपली भूमिका मांडत असताना मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ते डॉक्टर आहेत पेशाने, त्यांनी ते स्क्रिप्ट वाचूनच
त्या ठिकाणी गोडसेला हिरो करण्याचं काम केलं जात असेल त्यावेळेसच त्यांनी तो पिक्चर नाकारायला पाहिजे होता. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश सहा, विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून आता काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय. हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असं लोणावळा शहर काँग्रेसनं इशारा देत म्हटलेलं आहे. गोडसेच्या प्रवृत्तीचं उदात्तीकरण या चित्रपटाच्या माध्यमातून केलं जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. लोणावळ्यातले काँग्रेसचे नेते या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. बापूजींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जे कोणी हा कट रचत असतील आणि जर हा नथुराम गोडसेचा किंवा अन्य कुठला चुकीचा पिक्चर जर या शहरामध्ये जर प्रसिद्ध करायचा प्रयत्न केला तर तो कुठल्याही परिस्थितीत प्रसिद्ध होऊ दिला जाणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारलेली आहे. तर आपण पाहतो आहोत लोणावळा शहर काँग्रेसनं थेट इशारा दिलेला आहे. या चित्रपटाला विरोध करत हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला गेलेला आहे. नथुराम गोडसेच्या प्रवृत्तीचं उदात्तीकरण या सिनेमाच्या माध्यमातून होत असल्याचं म्हणत हा सिनेमा आम्ही कदापि प्रदर्शित होऊ देणार नाही असं लोणावळा शहर काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. गणेश दुडम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. गणेश, लोणावळा शहर काँग्रेसच्या वतीनं चित्रपटाच्या विरोधात निदर्शनं केली गेलेली आहेत. आक्रमक भूमिका इथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली आहे. इशारा देखील दिलाय की चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. गणेश, काय सांगता येईल त्याबद्दल? आपण पाहिलं गेलं की नथुराम गोडसे हा पिक्चर प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. मात्र महात्मा गांधींच्या बद्दल जे भूमिका आकारलेली आहे डॉक्टर अमोल कोल्हे त्या विरोधात जरी त्यांना नसेल तरीही हा जो नथुराम गोडसे हा जो पिक्चर लोणावळ्यामध्ये प्रदर्शित होऊन देणार नाही अशी भूमिका येथील लोणावळा येथील काँग्रेस नेत्यांनी घेतलेली आहे. आज लोणावळा शहरामध्ये महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील एका कार्यक्रमामध्ये येथील जे कार्यक्रमामध्ये जे लोणावळ्याचे काँग्रेस नेते आहेत निखिल कविस्कर यांनी ही भूमिका मांडलेली आहे. बिलकुल गणेश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गोवा दौऱ्यावर आहेत आणि आपल्या भाषणादरम्यान त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. मनोहर पर्रीकरांची सुद्धा अमित शहांनी आठवण काढली आहे. इतर पक्ष गोव्याला न्याय देऊ शकत नाहीत असं अमित शहांनी गोवेकरांना म्हटलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. आपल्या गोवा दौऱ्यादरम्यान अमित शहांनी काँग्रेसवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळालेला आहे. इतर पक्ष गोव्याला न्याय देऊ शकत नाहीत असं अमित शहांनी म्हटलंय. मित्रों, गोवा में आया हूं तब सबसे पहले देश के भूतपूर्व रक्षा मंत्री और गोवा के पूर्व मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी के नेता श्री मनोहर पर्रिकर जी को याद कर कर विनम्र श्रद्धांजलि देना चाहता हूं, क्योंकि पर्रिकर जी एक ऐसे नेता थे जिन्होंने गोवा के नाम को न केवल देश समग्र विश्व के अंदर गोवा को जाना पहचाना करने का काम करा था. पर्रिकर जी ने ही यहां पर विकास की नींव डाली थी. मैं आया, कहीं पर तृणमूल कांग्रेस के बोर्ड दिखाई पड़ते हैं, कहीं पर एनसीपी के दिखाई पड़ते हैं, कहीं पर आप पार्टी का बोर्ड दिखाई पड़ता है. कांग्रेस तो है ही है, कोई नई एक दो पार्टियां बन गई है, एमजीपी भी है. न जाने इतने छोटे से गोवा में देश भर की पार्टियां क्यों कूद पड़ी हैं. मित्रों, गोवा के मतदाताओं को मैं कहने आया हूं, विकास वहीं हो सकता है जहां स्थिरता और स्टेबिलिटी होती है. जहां स्टेबिलिटी नहीं होती है, जहां स्थिरता नहीं होती है, जहां सातत्यपूर्ण नीतियां नहीं होती, वहां विकास नहीं हो सकता है.
मैं पूछना चाहता हूं, छोटे छोटे दल, अन्य राज्यों के दल जो यहां आए हैं, ये गोवा को विकास दे सकते हैं क्या? बताइए तो जरा। दे सकते हैं? आपकी समस्या को जानते हैं? इनका निराकरण उनके पास है क्या? नहीं कर सकते। जब से गोवा के अंदर भारतीय जनता पार्टी का शासन आया, तब से गोवा के अंदर राजनीतिक स्थिरता आई और तभी से गोवा के अंदर विकास का शासन आया है, विकास हुआ है। पहले कांग्रेस की सरकार थी, श्री दिगंबर कामत उसके मुख्यमंत्री थे। दिगंबर कामत की सरकार 3A से जानी जाती थी, 3A से। सबसे पहला ए था अव्यवस्था का ए, दूसरा ए था अस्थिरता का ए, और तीसरा ए था अराजकता और भ्रष्टाचार का ए। ये 3A ने पूरे खूबसूरत प्रदेश को तबाह कर रख दिया था और यहां पर अस्थिरता का शासन था। भारतीय जनता पार्टी की सरकार बनी, गोवा की जनता ने भारतीय जनता पार्टी को 10 साल तक शासन करने का मौका दिया और हमने गोवा के अंदर विकास के एक नए युग की शुरुआत करी। कि भारत माता का नक्शा उठाकर देखते हैं तो हमारा गोवा बहुत छोटा सा दिखता है। दिखता है या नहीं दिखता है? जरा जोर से बोलो, दिखता है या नहीं दिखता है? मगर मैं हमेशा कहता हूं, भारत माता के माथे पर बिंदिया की तरह हमारा गोवा खूबसूरत दिखता है। जैसे बिंदिया पूरे चेहरे का एक प्रकार से सौंदर्य से दिखाव ही बदल देती है, इसी तरह से हमारा गोवा भारत माता के भाल पर बिंदिया की तरह खूबसूरत गोवा बनना चाहिए। और ये शुरुआत भारतीय जनता पार्टी ने की है। मित्रों, हमारे लिए गोवा का मतलब है गोल्डन गोवा, और कांग्रेस पार्टी के लिए गोवा का मतलब है गांधी परिवार का गोवा। उनको एक पर्यटन स्थल चाहिए आने जाने के लिए। वैकेशन बहुत करते हैं उनके नेता, तो एक अच्छा वैकेशन का स्थल चाहिए। आप मुझे बताओ, गोल्डन गोवा चाहिए या परिवार का गोवा चाहिए? जरा जोर से बोलो, गोल्डन गोवा चाहिए या परिवार का गोवा चाहिए? ये जो अलग अलग दल खड़े हैं, एक प्रकार की भ्रांति फैलाने का काम कर रहे हैं। मैं गोवा की जनता को कहने आया हूं कि गोवा का विकास अगर कोई कर सकता है, गोवा को सुरक्षा अगर कोई दे सकता है, गोवा के अंदर पर्यटन अगर कोई बढ़ा सकता है, गोवा के युवाओं को रोजगार अगर कोई दे सकता है, तो केवल और केवल नरेंद्र मोदी और प्रमोद सावंत के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी। और कोई पार्टी यहां पर स्थिर शासन देने के लिए नहीं आई। किसी को ऑल इंडिया राजनीतिक दल बनना है तो थोड़े बहुत वोट चाहिए तो गोवा से बटोर लो तो शायद मान्यता बच जाए। कोई अपना अकाउंट खोलना चाहता है, ये सरकार नहीं बना सकते भाई। आप समझ कर चलिए, सरकार केवल और केवल भारतीय जनता पार्टी बना सकती है और हमें इसलिए आपके आशीर्वाद की जरूरत है। मैं सबसे पहले आपको कहना चाहता हूं कि एक डबल इंजन की जो सरकार होती है, इसका फायदा क्या होता है। मित्रों, ये डबल इंजन सरकार का फायदा देखिए। 2013-14 में गोवा को कांग्रेस सरकार ऊपर थी, गोवा को 432 करोड़ रुपया दिया था। कितना दिया था? जरा जोर से बोलो भाई, और जोर से बोलो। मैं पूछना चाहता हूं दिगंबर कामत और राहुल बाबा को, आपकी सरकार थी, सिर्फ 432 करोड़ रुपया लिया था। हिसाब लेकर आइए। मैं हिसाब लेकर आया हूं। अंतिम बजट में मोदी जी ने गोवा को 432 करोड़ से बढ़ाकर 2567 करोड़ रुपया, 2567 करोड़ रुपया देंगे। इसको कमिटमेंट कहते हैं, इसको डबल इंजन सरकार का चमत्कार दे। ये हमारे प्रमोद जी युवा साथी है,
उनसे बहुत सीनियर लोग भारत सरकार में मंत्री हैं, मगर प्रमोद जी को कभी अपॉइंटमेंट की जरूरत नहीं मिलती। जाते ही गोवा के काम के लिए तुरंत ऑर्डर निकलते, कभी अपॉइंटमेंट नहीं दी। मोदी जी के शासन में छोटे प्रदेशों की प्रायोरिटी और मजबूत हुई है, क्योंकि मोदी सरकार की नीति है, देश के प्रधानमंत्री की नीति है, हमारे मोदी जी की नीति है कि प्रदेश जितना छोटा होता है विकास की रिक्वायरमेंट उसकी इतनी ज्यादा होती है। इसलिए 432 करोड़ से 2567 करोड़ रुपए का जो अंतर आया है, ये भारतीय जनता पार्टी की, नरेंद्र मोदी सरकार की गोवा को सबसे बड़ी गिफ्ट। महात्मा गांधींची आज 74वी पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं गांधीजींना आदरांजली व्यक्त करत एक ट्विट राहुल गांधींनी केलेला आहे। यामध्ये त्यांनी आजच्याच दिवशी हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींची हत्या केली होती असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। नथुराम गोडसे हा खरा हिंदुत्ववादी असता तर त्यानं महात्मा गांधी यांच्या ऐवजी मोहम्मद अली जिना यांच्यावर गोळी झाडली असती असं वक्तव्य शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलंय। एका निशस्त्र माणसावर गोळी झाडणं योग्य नव्हतं, याचं संपूर्ण जगाला आजही दुःख आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। राहुल गांधी यांच्या वक्तव्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय। देखो, अगर हिंदुत्ववादी होता कोई असली तो जिन्ना को गोली मारता, गांधी को क्यों गोली मारता भाई? पाकिस्तान की जो मांग थी वो जिन्ना की मांग थी। अगर हिम्मत थी आप में, आप मर्द थे, आप में मर्दानगी थी किसी में, ऐसे लोगों में, तो मैं मानता हूँ पाकिस्तान की मांग करने के बाद जिसने यह हिंसा फैलाई, पार्टीशन किया, उनको कोई जाकर गोली मारता, वो देशभक्ति का काम होता। गांधी जी को गोली मारना निशस्त्र एक फकीर को, मैं मानता हूँ ये ठीक नहीं था। उसका तो पूरे विश्व को दुख हुआ है, आज भी है। महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या गोवा दौऱ्यावर आहेत आणि गोवेकरांशी सध्या ते संवाद साधतायत। थेट जाऊया तिकडे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोवा विधानसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये भाजपचा जोरदार प्रचार करतायत। काँग्रेसवर अमित शहा यांनी जोरदार टीका देखील आपल्या या आधीच्या भाषणादरम्यान केलेली होती। अमित शहा गोव्यामध्ये घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार देखील करणार आहेत। तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसारख्या पक्षांवर सुद्धा अमित शहा यांनी आपल्या सभेमध्ये भाषणाच्या माध्यमातून जोरदार टीका केलेली होती। गोव्यामध्ये फक्त भाजपच स्थिर सरकार देऊ शकतं असं अमित शहा यांनी या आधीच्या सभेमध्ये बोलताना म्हटलेलं होतं। घरोघरी जाऊन अमित शहा भाजपचा प्रचार करतायत। सोबतच गोव्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांच्या जाहीर सभा देखील होत आहेत। गोवेकरांचा भाजपवर विश्वास आहेच। या निवडणुकीमध्ये भाजपवरचा गोवेकरांचा विश्वास आणखी दृढ होईल असं देखील अमित शहा यांचं म्हणणं होतं। आपल्या भाषणादरम्यान अमित शहा यांनी काँग्रेसला टीकेचं लक्ष केल्याचं पाहायला मिळालं। आपण ही सध्या आपल्या स्क्रीनवर जी दृश्य पाहतो आहोत गोव्यातली दृश्य आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या गोवा दौऱ्यादरम्यान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपचा ते प्रचार करतायत. गोव्यामध्ये ज्या वेळेला आज ते दाखल झाले होते त्यावेळेला त्यांनी साईबाबा मंदिरात जात आशीर्वाद घेतले होते. त्यांच्यासोबत गोव्यातले भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे देखील अमित शहा यांच्या सोबत असल्याचं आपण पाहतो आहोत. याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. संतोष गोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. संतोष, अमित शहा गोव्यामध्ये आज प्रचार दौऱ्यावर आहेत. भाषणांचा एकंदरीतच त्यांचा आपण अंदाज घेतला तर काँग्रेसवर आणि तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर त्यांची खास करून टीका होताना दिसतीये. घरोघरी जाऊन ते प्रचार करताना दिसत आहेत. संतोष, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, आपण नेहमीच बघतो की अमित शहा एक आक्रमक नेते आहेत आणि आत्ताच त्यांनी त्यांच्या थोड्या वेळापूर्वी जे भाषण झालं त्या भाषणात काँग्रेस असेल, तृणमूल काँग्रेस असेल यांच्यावर हल्लाबोल केला आणि शिवसेनेचा त्यांनी उल्लेखही केला नाही. छोटे मोठे पक्ष असं म्हणून त्यांनी शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून. आणि एक प्रकारे त्यांनी त्यांच्या विरोधकांना ते किती त्यांच्यासमोर आव्हानच नाही असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि आता म्हणजे त्यांनी भाषण केलं आणि आता भाषणानंतर डायरेक्ट ते घरोघरी जाऊन प्रचार करतायत. त्यामुळे भाजपची जी रणनीती आहे की भाजपला जसं उत्तर प्रदेश महत्त्वाचं आहे तसंच त्यांच्यासाठी गोवा सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे सकाळी अमित शहा आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये दिसले आणि आता संध्याकाळी ते गोव्यामध्ये आहेत. आता गोव्याची निवडणूक ही भाजपसाठी तेवढीच महत्त्वाची आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की गोव्यासाठी भाजपनं किती निधी दिलेला आहे. डबल इंजिन असा शब्द त्यांनी वापरला. म्हणजे केंद्राची गोव्याला साथ आहे. जर मतदारांनी पुन्हा विश्वास टाकला भाजपवर, भाजपची सत्ता आली तर भाजप पुन्हा तिथे विकास करेल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळेच एकंदरीत लक्षात येतं की भाजपसाठी गोवा छोटा प्रदेश जरी असला तरी तितकाच महत्त्वाचा आहे. संतोष, आणि घरोघरी जाऊन अमित शहा प्रचार करताना दिसत आहेत. एकंदरीतच सातत्यानं म्हणतायत की गोवेकर भाजपावर पुन्हा एकदा विश्वास नक्कीच दाखवतील, जास्त जागा भाजपच्या या विधानसभा निवडणुकीत निवडून येतील सुद्धा असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. संतोष, त्याबद्दल देखील काय सांगाल? हे बघ, भाजपची जरी तिथे सत्ता असली तरी भाजपनं ही निवडणूक मुळीच हलक्यात घेतलेली नाही. भाजपची निवडणूक तेवढ्याच गांभीर्याने तिथं लढतीये आणि भाजपला त्यांनी मागील 5 वर्षातील कामांचा विश्वास आहे. पण असं असलं तरी आपले जे मुद्दे आहेत ते मुद्दे आणि विकासाची कामं त्यांना मतदारांपर्यंत पोहोचवायची आहेत. आणि त्यासाठीच म्हणजे केंद्रीय गृहमंत्री गोव्याच्या मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी नेहमीच्या प्रमाणे ही निवडणूक तेवढ्याच ताकदीने इथं लढवलेली आपल्याला दिसून येत आहे. संतोष, आणि अनेक भाजपच्या गोव्यातल्या दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडलेला आहे. उत्पल पर्रीकर यांना देखील पणजीमधनं उमेदवारी न मिळाल्यानं ते नाराज होते. ते आता अपक्ष निवडणूक लढवत आहेत. या सगळ्या असंतोष असलेल्या नेत्यांना खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेटतील का अशी जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. भाजपच्या काही नेत्यांनी पक्ष देखील सोडलेला आहे. त्यांची ते भेट घेतील का, त्यांना समजावतील का असं देखील बोललं जात आहे. या अनुषंगानं काही घडामोडी घडतायत? आपण आता बघितलं की त्यांनी भाषणाची सुरुवातच मनोहर पर्रीकरांपासून केली. मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचं नाव जगात पोहोचवल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणजे जे जुने जाणते नेते आहेत किंवा ज्यांनी पक्षासाठी समर्पण केलेलं होतं त्यांच्याविषयी भाजपच्या नेत्यांच्या मनामध्ये भावना आहे. मात्र जे बंडखोर नेते आहेत त्याचा त्यांनी उल्लेख केलेला नाही. त्याच्यामुळे जे बंडखोर आहेत किंवा ज्यांनी पक्षापासून जे दूर गेलेले आहेत त्यांना चुचकारलं जाणार नाही हा संदेश या माध्यमातून अमित शहा यांनी दिलेला आहे. बिलकुल संतोष, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. घरोघरी जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचार करताना सध्या दिसत आहेत. आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत गोव्यातली. अमित शहा गोव्याच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत गोवा भाजपचे महत्त्वाचे नेते, सोबतच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत देखील उपस्थित आहेत. महाराष्ट्राची खबर बातमध्ये वेळ झाली. आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण पाहणार आहोत. आरोग्यमंत्र्यांनाच कोरोनाचा विसर पडला की काय असं वाटावं अशी परिस्थिती
निदर्शनाला आली। एका कार्यक्रमादरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे मास्क विसरल्याचं पाहायला मिळालं। या कार्यक्रमाला हजारोंची गर्दी होती। कोरोना प्रतिबंधक नियमांचं कोणत्याही प्रकारचं पालन होताना दिसलं नाही। त्यामुळे आरोग्यमंत्रीच कोरोना प्रतिबंधक नियमांबाबत विसरले की काय असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे। आरोग्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर मास्क सुद्धा नव्हता। शिवाय ते ज्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या कार्यक्रमाला हजारोंची गर्दी होती। उस्मानाबादमधला हा कार्यक्रम होता आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन होताना या कार्यक्रमादरम्यान पाहायला मिळालं नाही। या कार्यक्रमामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे हे स्वतःच मास्क विसरल्याचं पाहायला मिळालं। या कार्यक्रमाला खरं तर हजारोंची गर्दी होती आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन देखील झाल्याचं पाहायला मिळालं नाही। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। बालाजी, आरोग्यमंत्री राजेश टोपे कार्यक्रमादरम्यान उस्मानाबादमध्ये होते आणि या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारच्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन झाल्याचं पाहायला मिळालं नाही। आरोग्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा मास्क नव्हता। बालाजी, काय सांगता येईल त्याबद्दल? एकूण जर बघितलं अजिंक्य, जरी कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे त्याच्या बाबतीत शासन रोज नियमावली जाहीर करत आहे आणि निर्बंध मात्र कडक केले जात आहेत की ज्याच्यामध्ये मास्क असेल किंवा सगळे इतरचा वापर फिरणं असेल याच्यामध्ये शासन वेळोवेळी पोलीस असतील ते दंड आकारला जातो मास्क न वापरण्यावरती कारवाई केली जाते। मात्र आज चक्क आरोग्यमंत्री राजेश टोपे जे आहे ते उस्मानाबाद जिल्ह्यात दौऱ्यावरती आहे। उस्मानाबाद तालुक्यातील कसबे डोळा या गावात त्यांचा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमादरम्यान जर आपण बघितलं तर आपल्या व्हिज्युअली दृश्यामध्ये दिसू शकतं की एसपी शुगर मार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये जे आहे ते त्यांच्याच चक्क तोंडाला मास्क सुद्धा दिसत नाही आणि बाकी कार्यकर्ते सगळे कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात इथे केली होती। एकूणच जर बघितलं तर कोरोनाचं उल्लंघन जे आहे ते या कार्यक्रमात सगळं पूर्ण झालेलं दिसत आहे। सगळं राज्य शासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल उस्मानाबाद जिल्ह्यात तरी किमान की या सगळ्या याच्यामध्ये कोरोना जे विना मास्क लोक फिरतात त्याच्यावरती दंड किंवा कारवाया आकारल्या जातात। रोज त्याच्या ज्या आहे ते कारवायाच्या पावत्या देखील पोलीस प्रशासन किंवा माहिती हे माध्यमांना देत असतं। मात्र ज्या पद्धतीने ज्या ह्याच्यावरती जबाबदारी आहे आरोग्यमंत्र्यावरती त्या आरोग्यमंत्र्याच्या कार्यक्रमातच अशा जर बेपरवाई होत असेल तर नेमकं कोरोना कुठं आहे आणि कुणापाशी आहे आणि कोण कोरोनाचं नियमनचं पालन करण्यासाठी सांगताय हा एक मोठा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। ही सगळी परिस्थिती बघितली तर नेमकं आदर्श कुणी घ्यायचा आणि कोणी कोरोनासाठी नियम पाळायचे हा एक मोठा प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहे। आता नेमकं याच्यावरती कारवाई कोण करणार हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। मात्र ज्या पद्धतीने दौरा आयोजित केला होता जिथं लोक 500 लोक असतील तिथं 1000 लोकांचा कार्यक्रम आयोजित केला होता मग मात्र हे कार्यक्रम फक्त सत्ताधारी लोकांसाठीच आहेत का? सामान्य लोकांना याच्यासाठी फक्त निर्बंध जे आहेत ते सामान्य लोकांनीच पाळायचे का? हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। आता याच्यावरती नेमकं कारवाई कोण करणार? पोलीस प्रशासन ऍक्शन घेणार का इथलं महसूल प्रशासन ऍक्शन घेणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र ज्या पद्धतीने नियम सगळं सांगितले जातात त्या नियमाची पायमल्ली कुठतरी या कार्यक्रमात झालेली दिसते। अजिंक्य, बरोबर। बालाजी, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। वाईन विक्रीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका होत असताना आता आरोग्य विभाग मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही पण द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय। आम्ही कुणालाही वाईन प्या असं म्हणू शकत नाही। मद्यपान हानिकारक आहेच आणि त्याविषयी जागृती करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। हे वक्तव्य करत राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाची भूमिका स्पष्ट केल्याचं दिसतंय। मला असं वाटतं की वाईन उद्योग याला खऱ्या अर्थाने एक शेतकरी द्राक्ष बागायतदार जे आहेत त्यांच्या उत्पन्न आणि त्यांच्या उत्पादकता आणि त्यांच्या संदर्भाने खऱ्या अर्थाने घेतलेला हा निर्णय आहे। त्याची पार्श्वभूमी त्या अँगलने आहे। मद्यपानाला प्रोत्साहन देणारा हा नक्कीच निर्णय नाही किंवा ते व्हावं अशी काही शासनाची नक्कीच अपेक्षा नाही। परंतु जे काही उत्पादन होतं त्यांना योग्य पद्धतीनं मार्केटिंगच्या संदर्भाने एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। या सगळ्या गोष्टी मला एवढंच सांगायचं आहे की मद्यपानाला आरोग्य विभाग
कधी प्रोत्साहन देऊ शकत नाही, देणारही नाही. किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे. आमदार रवी राणा यांनी सुद्धा राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. सरकारसाठी शेतकरी आणि वीज हे विषय महत्त्वाचे नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. शाळेची फीस ते 2 वर्षापासून विद्यार्थ्यांचे आई वडील पेरेंट्स जे दरदर ठोकर खाते शाळेची फीस भरण्यासाठी, त्याच्यामध्ये 50% फीस माफ केली पाहिजे, त्याचा निर्णय आपण घेतला पाहिजे. आम जनताचे जे वीज सप्लाय आहे त्याच्यामध्ये 50% वीज बिल माफ केला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला पाहिजे. दारू आणि वाईनसाठी मला नाही वाटत की महाराष्ट्र सरकारमध्ये याच्या आधी कधी असे निर्णय झालेले आहे. आणि उद्धव ठाकरे सरकारमध्ये एवढीच अपेक्षा राहिली होती आणि जे तुम्ही पूर्ण केली आहे. वाईन शॉप प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक नगरात आणि गल्लीमध्ये आणून हे दाखवलेलं आहे की कॅबिनेटमध्ये हे महत्वाचा मुद्दा आहे, नाही की बाकी कोणताही मुद्दा महत्वाचा नाही महाराष्ट्रामध्ये. उद्धव ठाकरे सरकार ज्या पद्धतीनं प्रत्येक किराणा दुकानामध्ये वाईन मिळणार आहे आणि कॅबिनेटने निर्णय घेतला, ज्या पद्धतीनं संजय राऊत बोलत आहे की वाईनमुळे शेतकऱ्यांचं भलं होणार आहे, मला संजय राऊतांना विचारायचं आहे की आज ज्या शेतकऱ्यांचे 20 पंप कापणं चालू आहे त्या शेतकऱ्यांचे पूर्ण उभं पीक उद्ध्वस्त होत आहे. आज ज्या पद्धतीनं विजेचे पंप त्यांचे कापून शेतकऱ्यांचं पाणी बंद झालं आहे शेतात टाकण्याचं, त्याच्याकडे कॅबिनेटमध्ये बसून निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये किराणाच्या दुकानामध्ये वाईन विकणं सुरू झाल्यामुळं गल्लीमध्ये, बोळ्यामध्ये, गावामध्ये जर वाईन ठेवल्या गेली, त्या नशेतून मुलांना काय संस्कार पडेल, येणारी आपली पिढीला काय तुम्ही संदेश देत आहे. यानंतरची बातमी औरंगाबादमधली आहे. औरंगाबादमध्ये एका इच्छुक उमेदवारानं चक्क बायको हवी असे बॅनर संपूर्ण शहरात लावलेत. रमेश पाटील असं या तरुणाचं नाव आहे. त्यांनी लावलेल्या बॅनरची संपूर्ण राज्यामध्ये सध्या चर्चा होतीये. रमेश पाटील या तरुणानं हे बॅनर लावल्यानं त्याच्या पहिल्या बायकोचं नेमकं काय होणार हा देखील सवाल उपस्थित केला गेलेला आहे. हिंदू धर्मानुसार पहिल्या बायकोला घटस्फोट दिल्यानंतरच दुसरं लग्न करता येऊ शकतं. बरं, या तरुणानं 3 अपत्य झाल्यानं नवी बायको शोधत असल्याचं म्हटलंय. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार 2 अपत्याहून अधिक अपत्य असलेल्यांना निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे या उमेदवारानं असे बॅनर लावून एका महिलेचा अपमान केल्याची सध्या चर्चा रंगली आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि 2019ला जेव्हा इलेक्शन डिक्लेअर झालं होतं त्यानंतर असा विषय झाला की लॉकडाऊन लागलं. मग लॉकडाऊनमध्ये घरी असल्यामुळे मला 3रं अपत्य झालं, मुलगी झाली मला. आणि मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. मग त्यामुळे माझं इलेक्शन लढण्याचं माझं कायद्यामध्ये बसत नाही मी. मग त्यानंतर मी केलं की घरातलं कोणी ना कोणीतरी आपलं पाहिजे म्हणून समाजसेवेसाठी. त्या हिशोबाने मी कोणी महानगरपालिकेत समस्या मांडण्यासाठी एखादी व्यक्ती पाहिजे. त्यासाठी मी हा विचार केला की बायकोशी बोलणं चालणं केलं आणि त्यानंतर विचार केला की दुसरं लग्न करू आणि त्यांना निवडणुकीत उभे करून निवडून आणू. निवडणूक लढवण्याची ही प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याची इच्छा असते. मात्र जर पक्षानं उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक संतप्त होत असतात. इम्फाळमध्ये सुद्धा आज एक असंच दृश्य पाहायला मिळालं. भाजपचे कार्यकर्ते संजॉय सिंग यांना भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांचे समर्थक संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या समर्थकांनी जाळपोळ करायला सुरुवात केली. परिणामी या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तर उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या संजॉय सिंग यांनी अखेर भाजपचा राजीनामा दिलाय. संजॉय सिंग यांनी नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश केला आणि नॅशनल पीपल्स पार्टीनं त्यांना उमेदवारी सुद्धा दिलेली आहे. परिणामी निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक बातमी पुढची आता आपण पाहणार आहोत. कांदा बटाट्याचे दर कमी करण्यासाठी मोदींना पंतप्रधान केलेलं नाही असं वक्तव्य केंद्रीय
राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केलेला आहे। महागाईचं समर्थन कुणीही करू शकणार नाही, मात्र कांदे बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नसल्याचं केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी म्हटलंय। महागाईचं समर्थन कुणीही करू शकणार नाही, मात्र कांदे बटाट्याचे दर कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नाहीत, असं केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी म्हटलेलं आहे। मोदीजींना कांदे बटाट्याचा भाव कमी करण्यासाठी प्रधानमंत्री केला नाही। आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघायला लागलो। महागाई झाली, कांद्याचा भाव वाढला, बटाट्याचा भाव वाढला। मी त्या ठिकाणी एक किस्सा सांगितलं होतं। 750 रुपये किलोचं मटण आपण घेऊन येतो, 10 रुपयाचा कांदा त्याच्यातला। 750 रुपये किलोचं मटण आपल्याला महाग वाटत नाही, तर 10 रुपयाचा कांदा आपल्याला महाग वाटतो। मेहनत आणि इच्छाशक्ती असेल तर जीवनात सर्व काही शक्य आहे। न्यूज 18च्या बायजूज यंग जीनियसमध्ये आम्ही अशाच काही मुलांना भेटलो। त्यांच्या संकल्पामधून काहीही अशक्य नसल्याचंच समोर आलं। आनंद नरसिंहन यांच्या पहिल्या भागात दाखवण्यात आलेल्या नीलकंदन नायर सोबतची ही बातचीत पाहूया। बायजूस यंग जीनियस सीजन 2 के सफर में हम कई नायाब बच्चों से मिले। कुछ नए नए आविष्कार कर रहे थे और कुछ पुरानी प्राचीन कलाओं में निपुण थे। ऐसे ही एक यंग जीनियस थे नीलकंठन नायर। आइए उनसे पूछते हैं कि उनका इस सफर में जुड़ने का एक्सपीरियंस कैसा था। नीलकंठन, നമസ്കാരം। നമസ്കാരം। എങ്ങനെയുണ്ടായിരുന്നു ബൈജൂസ് യങ് ജീനിയസിന്റെ എക്സ്പീരിയൻസ്? അടിപൊളിയായിരുന്നു। എനിക്ക് ആദ്യമായിട്ട് ബോംബെ വന്നതുകൊണ്ട് എനിക്ക് ഒരുപാട് സന്തോഷമുണ്ട്। പിന്നെ ബോംബെയിൽ വന്നപ്പം എനിക്ക് വിദ്യുജാമലിനെ കാണാമെന്ന് ഭയങ്കര ആഗ്രഹമായിരുന്നു। അത് ബോംബെ വന്നപ്പോൾ സാധിച്ചു। അതുകൊണ്ട് എനിക്ക് ഒത്തിരി സന്തോഷമുണ്ട്। ഏതാണ് ഏറ്റവും ജാസ്തി ഇഷ്ടപ്പെട്ടത്? എനിക്ക് ഉർമി വിജയാണ്। ജംവാൽ സർ ഉർമി ചെയ്തോ? അതിന് ആവുണ്ടോ? എനിക്ക് വിദ്യുജാമലിനെ കാണണമെന്ന് ഭയങ്കര ആഗ്രഹമായിരുന്നു। പിന്നെ വിദ്യുജാമലിനെ കാണുന്നതിന് എനിക്കൊരു ഗിഫ്റ്റ് പോലായിരുന്നു। പിന്നെ വിദ്യുജാമലിനെ കണ്ട് വിദ്യുജാമൽ എനിക്ക് 5 ലക്ഷം രൂപയും തന്നു। അത് തന്നെ എനിക്കൊരു വലിയൊരു ഗിഫ്റ്റ് ആയിട്ടാണ് എനിക്ക് തോന്നിയത്। ഇപ്പോൾ പ്രാക്ടീസ് ചെയ്യാറുണ്ടോ? ആ, ചെയ്യാറുണ്ട്। നീലകണ്ഠന്റെ ഫ്രണ്ട്സിലൊക്കെ പറഞ്ഞോ ഇങ്ങനെ ഞാൻ ഷോയിൽ വരാൻ പോവാന്ന്? ആ, പറഞ്ഞു। वेरी गुड नीलकंठन, ऑल द वेरी बेस्ट। नीलकंठन नायर का कहना है कि उनको विद्युत जामवाल से मिलना उनका सपना था। वो उनके हीरो हैं और जब वो उनसे वहाँ मिले तो उनको ऐसा लगा कि उनका सपना सच हो गया। और साथ ही उसके बाद वो अचंभित इस बात से रह गए कि विद्युत जामवाल ने उनके साथ कलर ही किया। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।